नमस्कार मित्रांनो, तोहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता नक्की काय जबरदस्त भाग तुम्हाला बघायला मिळतो. कारण अर्णवच्या कंपनीमध्ये आता बोर्ड ऑफ डिरेक्टरची जी मीटिंग आहे तर ती अर्णवच्या परवानगीशिवाय कशी बोलावली गेली आणि आता ह्या सगळ्या सत्याचा उलगडा होऊन आता जो काही उदयकांत आहे तो मात्र ह्या सगळ्या गोष्टीचा मेन साक्षीदार आहे आणि त्याला रमाकांत पकडून कसा घेऊन येतो. रमाकांत आणि उदयकांत यांची भेट होऊन नक्की सत्याचा उलगडा कसा होणार आहे. ईश्वरीच्या पायाला इस्तू फेकणाऱ्या तिचा पाय भाजवणाऱ्या मामीला आता अर्णव कोणती शिक्षा देणार आहे आणि हे सगळं काही आता एक नवीन आता मिसेस देशमुख आता येथे यांची एंट्री होत आहे. हे सगळं काही आता एक एक सत्य बाहेर कसं पडतं. रमाकांत आणि मिसेस देशमुख हे मात्र आता एकेकाळचे बिझनेस पार्टनर होते, एकमेकांची चांगली मैत्री होती आणि ह्या संधीचा फायदा मात्र आता हा अर्णवला कसा होतो हे आपण मात्र ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तेव्हा मित्रांनो हे बघा, अर्णव आता ईश्वरीची खूपच काळजी घेताना दिसत आहे आणि आता इकडे वल्लरीचा खूप जळफळाट होत असतो. तिला असं वाटत असतं की नक्की काय होईल आणि इकडे आता नम्रताच्या मात्र मनामध्ये आता ही वल्लरी आहे तर ती विष पेरून मात्र अर्णव आणि ईश्वरी यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. पण त्याच वेळेस मात्र आता नम्रताच्या मनामध्ये जे काही विष भरवलेलं आहे वल्लरी आणि ह्या वल्लरीचा बॉम्ब कसा फुटतो. कारण वल्लरीला असं वाटतं की ती खूप चलाक आहे. चलाक रीतीने आता राकेशला तर आपण डावललं, परंतु राकेशला डावललं आणि तरीसुद्धा मात्र आता आपलं नाव समोर आलेलं नाही. परंतु आता होतं तर काही, घरात सगळेजण मात्र आता हे नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर एकत्र गप्पा करत आहे आणि त्याच वेळेस अर्णवला मात्र पोलीस स्टेशनमधून फोन आलेला असतो. कारण आता एके वेळेस जेव्हा हा धुमाळ आहे आणि त्या धुमाळला भेटायला गेलेली ईश्वरी आणि तिच्यावर जो काही अटॅक झाला होता तर तो अटॅक मात्र उदयकांत आणि वल्लरी या दोघांनी घडून आणला होता आणि त्याचं सगळं काही CCTV आहे आणि ते CCTV मात्र आता पोलिसांकडे असतं आणि त्यातील काही माणसं पकडले गेलेली आहेत. आणि हा फोन अर्णवला जेव्हा येतो तेव्हा आता अर्णवला अगदी म्हणजे एक चांगलंच वाटतं, जेणेकरून आता आपण त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकू. जेणेकरून हा गुन्हेगार नक्की आहे तरी कोण, ईश्वरीवर हल्ला कोणी केला होता हे सगळं काही घडून आपण शेवटी आणू शकतो. आणि त्याच वेळेस मात्र आता हे सगळं काही वल्लरी ऐकते. वल्लरीने ऐकल्यानंतर आता वल्लरीला खूप मोठा धक्का बसतो. कारण अर्णव खुश होत ईश्वरीला म्हणतो की आपल्याला उद्या पोलीस स्टेशनला जायचं आहे आणि लवकरात लवकर आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर ईश्वरी तुझ्यावर हल्ला कोणी केला होता हे जो काही आता ते गुंड आहे तर त्यातील एक माणूस पकडला गेलेला आहे आणि तो माणूस साक्ष देणार आहे. आता हे म्हणजे वल्लरीला माहिती होते. वल्लरी म्हणते की आता नकोय, जर आता हा माणूस पकडला गेला तर नक्कीच उदयकार्यापर्यंत अर्णव पोहोचू शकतो. आणि ही ईश्वरी खूप चलाक आहे. ईश्वरी मात्र घाईने मात्र त्या उदयकांतला सापडेल जसं तिने राकेशला रंगेहात पकडलं आणि तसं ती माझ्यासमोर म्हणजे मला पकडण्यासाठी यायला उशीर लागू शकत नाही. त्यामुळे काही झालं तरी आता शेवटी ह्या ईश्वरीला धडा शिकवावाच लागेल. म्हणून रात्री आता ईश्वरी झोपेत असते आणि झोपेत असताना मात्र वल्लरी मात्र एका आता भूताचं असं मस्त काहीतरी डोक्याला लावून येते आणि चेहऱ्याला तो मास्क लावल्यानंतर आता जेव्हा ईश्वरीला जाग येते, ईश्वरी पाहते तर काय तिला धक्काच बसतो. ती जोरात किंचाळते, तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि खाली मात्र वल्लरीने विस्तव पसरवलेला असतो. कारण आता ईश्वरी जेव्हा किंचाळून उठेल आणि किंचाळून उठल्यानंतर जेव्हा ती पाय देईल तर विस्तवावर पाय देईल. आता होतं काही तसंच आणि शेवटी ईश्वरीचा पाय भाजलेला असतो. अर्णव म्हणतो की अगं ईश्वरी काय झालंस, तू काय इतकी किंचाळीस. तेव्हा ईश्वरी म्हणते की मला कसलं तरी भूत दिसलं, काहीतरी होतं. आणि त्याच वेळेस मात्र आता लगेच अर्णव म्हणतो की बघ तुझ्या पायाला काय झालेलं आहे. अर्णव स्वतः आपल्या म्हणजे हाताने तिला क्रीम वगैरे लावतो आणि म्हणतो की हे बघ ईश्वरी, तू उद्या काही पोलीस स्टेशनला येऊ नकोस आणि तुझ्या पायाला आता जखम झालेली आहे, भाजलेला आहे, तू स्वतःची काळजी घे. नक्की ते गुन्हेगार आहे तरी कोण, मी त्यांना पाहतो. आणि त्याच वेळेस आता अर्णवला मात्र आता सकाळी जाग येते. तो ईश्वरीची काळजी घेत असतो, परंतु ईश्वरी विचार करत असते की नक्की रात्री काय झालं होतं, नक्की ती मास्क बनून असणारी व्यक्ती कोण होती
आणि माझ्या म्हणजे बेडखाली विस्तव कोणी ठेवलं असेल, हे सगळं काही आता ईश्वरी विचार करत बसलेली असते. आणि त्याच वेळेस आता रमाकांत मात्र घरी आलेला आहे आणि रमाकांत आणि अर्णव दोघेही आता पोलीस स्टेशनला जातात. आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आता नक्की आहे तरी ती व्यक्ती कोण आणि हे सगळं कोणी घडून आणलं असेल, म्हणून त्याचं नाव मात्र आता तो व्यक्ती घेतो तर उदयकांत. आता नक्की हे सर्व उदयकांतने केलं असेल हे मात्र रमाकांतला माहिती असतं. तेव्हा अर्णव म्हणतो की मी त्या उदयकांतला सोडणार नाही. तेव्हा रमाकांत म्हणतो की हे बघ अर्णव, आता तू तुझ्या कामाला जाऊ शकतो. आणि त्याच वेळेस मात्र अर्णवला एक महत्त्वाचा फोन आलेला असतो, कारण आता कंपनीमध्ये ह्या राकेशने काही शेअर्स विकलेले असतात आणि आता हे शेअर्स राकेशने विकलेले आहे. परंतु यामध्ये आता वल्लरीचा हात असतो, कारण अर्णव आणि ईश्वरी यांना आता कंपनीतून बाहेर काढण्यासाठी शेवटी आपल्याकडे हाच पर्याय आहे. आणि राकेशने मात्र आता हे सगळं काही आपल्या फायद्याचं करून ठेवलेलं आहे. अंजलीच्या नावावर जे लोन काढलेलं आहे आणि त्यातील काही शेअर विकले गेलेले आहे आणि ते 50% शेअर मात्र आता मिसेस देशमुख यांना विकलेले आहे. अर्णवला मात्र आता बोर्ड ऑफ डिरेक्टरची त्याच्या परवानगीशिवाय ही जी काही मीटिंग बोलवलेली आहे हा मेल येतो आणि तो लगेच आता कंपनीमध्ये फोन करतो. तेव्हा तो रमाकांतला म्हणतो की कंपनीमध्ये खूप मोठा घोटाळा झालेला आहे, मला घाईने आता तिकडे जावं लागेल, त्यामुळे बाबा तुम्ही घरी जा. आणि बाबा आता म्हणतात की ठीक आहे अर्णव, तू तिकडे काय होतं ते मला कळवत राहा, मी ईश्वरीला सांगतो कंपनीमध्ये येण्यासाठी. तेव्हा रमाकांत मात्र जेव्हा घरी येत असतो आणि त्याच वेळेस मात्र उदयकांत त्याला भेटतो. उदयकांत त्याला भेटल्यानंतर आता रमाकांतला फारच राग येतो. ते त्याची गचंडी धरतो आणि म्हणतो की काय रे, तुझी हिंमत कशी झाली, माझ्या सुनेवर कोणी हल्ला केला होता, मी तुला नाही सोडणार. तेव्हा उदयकांत मात्र रमाकांतला जेव्हा पाहतो तर त्याला धक्का बसलेला असतो, कारण हा कुठून आला आणि ऐनवेळेस कुठून आला, हा तर सगळं काही सोडून गेला होता. उदयकांत तेथून पळून काढण्याचा प्रयत्न करतो, परंतु रमाकांत त्याला धरतो आणि त्याला चांगलंच असडतो. तर आता तो त्याला घरी घेऊन येतो, वल्लरीच्या समोर आणतो. आता वल्लरी लगेच रमाकांतला बघून खूपच म्हणजे तिला धक्का बसतो आणि त्यात म्हणजे उदयकांत. आता उदयकांत म्हटल्यानंतर आता वल्लरी लगेच लपून बसते. तर वल्लरी लपून बसल्यानंतर आता ईश्वरी घाईने मात्र ऑफिसला गेलेली असते, कारण बोर्ड ऑफ डिरेक्टरची इतकी मोठी म्हणजे मीटिंग ठरलेली आहे. आणि ती मीटिंगमध्ये आता नक्की काय झालं, कारण आता अंजली आणि हे सगळेजण मात्र आता घाईने तिकडे गेलेले असतात. परंतु आता हे सगळं मात्र एका बाईने मला करण्यासाठी सांगितले होतं आणि ती बाई ह्याच घरातील आहे. हे मात्र आता जेव्हा उदयकांत नाव घेतो आणि उदयकांतने नाव घेतल्यानंतर रमाकांतला मात्र हे सर्व काही माहिती होतं. आणि रमाकांत म्हणतो की मला संशय तर होता, माझी पूर्णपणे खात्री होती हे नक्की करणारी वल्लरी आहे आणि हे सगळं काही वल्लरीने केलं असेल हे मला पूर्णपणे माहिती आहे. हे आता माहिती झाल्यानंतर मात्र आता रमाकांतला फार मोठा धक्का बसतो. पण त्याच वेळेस आता अविनाश म्हणतो की कंपनीमध्ये खूप मोठा फ्रॉड झालेला आहे, कारण राकेशने मात्र आता कंपनीचे 50% शेअर मात्र कोणत्या मिसेस देशमुख यांना विकलेले आहे. आता लगेच रमाकांत म्हणतो की मिसेस देशमुख, आता ह्या तर माझ्या बिझनेस पार्टनर आहेत आणि यांना मी तर चांगलंच ओळखतो. तर रमाकांत म्हणतो की आत्ताच्या आत्ता मला कंपनीमध्ये जावं लागेल, परंतु आता यांचं काय करायचं, कारण हे सर्व कोणी केलं काय केलं हे आता उदयकांतने मात्र रमाकांतच्या लक्षात आणून दिलेलं असतं. तर वल्लरी आता पूर्णपणे घाबरून असते. वल्लरी म्हणते की मला काही झालं तरी आता ह्या रमाकांतला या जगातून उठवावं लागेल, म्हणून रमाकांतला मारण्यासाठी तिने पूर्णपणे आता डाव आखलेला असतो आणि ती उदयकांतवर चिडते. उदयकांतला चिडून म्हणते आणि आता रमाकांत घाईने तिकडे कंपनीत जायला निघलेला असतो. परंतु वल्लरीने काही माणसं पाठवून रमाकांतचा ॲक्सिडेंट घडवण्याचं ठरवलेलं आहे. परंतु आता रमाकांत ह्या सगळ्याला जुमानत नाही आणि त्या सगळ्या गुंडांना तो मारतो आणि त्या गुंडांना मारल्यानंतर घाईने तो कंपनीमध्ये येतो. आता कंपनीमध्ये तर बघतात तर काय, इकडे मिसेस देशमुख यांनी अर्णवला सांगितलेलं असतं की आता कितीही तुझ्या परवानगीशिवाय बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग बोलवत नव्हती, म्हणजे होत नव्हती, पण आता ह्या कंपनीचे कारभार जे काही मी सांगेल तरच अगदी तयार होतील, कारण ह्या कंपनीचे 50% शेअर माझ्या नावावर तुझ्या बहिणीचा नवरा राकेशने केलेला आहे. परंतु ह्या सगळ्यामध्ये वल्लरीचा हात असतो. आणि त्याच वेळेस मात्र अर्णव रागाने मिसेस देशमुख यांच्याकडे पाहत असतो. आता हे सगळं काही ईश्वरीला
वेगळंच वाटत असतं. ईश्वरी प्रेमाने मात्र आता ह्या मिसेस देशमुख यांना हँडल करण्याचा प्रयत्न करते आणि त्याच वेळेस आता तेथे रमाकांत ती पूर्णपणे त्याला दम लागलेला आहे आणि दम टाकत असतो. तेथे येतो आणि म्हणतो की काय मिसेस देशमुख तुम्ही इथे. तेव्हा आता मिसेस देशमुख ही रमाकांतला पाहते आणि म्हणते की तुम्ही इथे कसे आहात, खूप दिवसातून आपली भेट झाली. तेव्हा अर्णव त्या दोघांकडे पाहतच असतो. अर्णव म्हणतो की यांची ओळख कशी आहे. तर आता रमाकांत म्हणतो की हे बघ अरे अर्णव तू काही काळजी करू नकोस, ही तर माझी बिझनेस पार्टनर जुनी बिझनेस पार्टनर आहे. यांचा आणि माझा खूप दिवसाचा एकत्र बिझनेस होता. तर आता म्हणजे मिसेस देशमुख विचारता की म्हणजे अर्णव राजशिर्के हे तुमचा मुलगा आहे तर, आणि हा बिझनेस त्याचा आहे, परंतु आता हा बिझनेस माझ्या नावावर आहे कारण आता तुमच्या मुलीच्या नवऱ्याने हा बिझनेस म्हणजे 50% शेअर माझ्या नावावर केलेला आहे. परंतु हे बघा आत्ताच आपली भेट झाली त्यामुळे तुम्हाला मी नक्की काहीतरी मदत करू शकते. आणि बरोबर आता ही ईश्वरी आणि रमाकांत मिसेस देशमुख यांचं मन जिंकून घेतात आणि जे काही त्यांच्या नावावर जी प्रॉपर्टी गेलेली आहे, कंपनीचे शेअर्स गेलेले आहे, ते सगळं काही मात्र आता ईश्वरी आणि रमाकांत परत मिळवतात. शेवटी अर्णवला मात्र आता इतकं सगळं काही ईश्वरीने आणि रमाकांतने मिळवून दिलेलं असतं. तेव्हा त्यांना अर्णवला इतकं छान वाटत असतं कारण मिसेस देशमुखांना व्यवस्थित हँडल करून आता ईश्वरीने सगळं मिळवलेलं असतं आणि त्यामध्ये रमाकांतची आता बिझनेस पार्टनरमध्ये खूप मोठी मदत झालेली असते. कारण या अगोदरचा अनुभव मात्र आता खरंच रमाकांतला असतो आणि त्याच अनुभवाचा फायदा मात्र आज अर्णवला इतक्या मोठ्या संकटातून वाचवतं. आणि शेवटी मिसेस देशमुख मात्र अर्णवची माफी मागतात आणि अर्णवची माफी मागून आता ते ईश्वरीचं खूप कौतुक करतात आणि ईश्वरीचं कौतुक करून म्हणतात की खरंच एक गुणाची बायको तुला अर्णव मिळालेली आहे आणि खरंच रमाकांत यांना सुद्धा एक आता हक्काची सून, कारण ईश्वरी खूपच चांगली आहे, तिने सर्व काही व्यवस्थित केलेलं आहे. म्हणून मात्र आता मित्रांनो शेवटी अर्णव या संकटातून ईश्वरी आणि रमाकांत यांच्यामुळे सुटतो आणि शेवटी सगळं काही छान होतं. तेव्हा मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे, वल्लरीचा पर्दाफाश कसा होतो आणि वल्लरी कसा आता त्या ईश्वरीच्या प्लॅनमध्ये अडकते हे बघायला विसरू नका. तोपर्यंत मात्र मित्रांनो धन्यवाद.